लहान मुलांना जर कॉन्स्टिपेशनचाच म्हणजे शीला कडक होणं किंवा पोट साफ न होणं असा जर त्रास होत असेल ना, तर आई-बाबांनी ह्या 4 पासून मुलांना दूर ठेवायला हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची एक टिप मी अगदी व्हिडिओच्या लास्टला देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ इतर पालकांना सुद्धा शेअर करा आणि सेव्ह करून ठेवा. तर पहिला एम म्हणजे मैदा. मुलांना आपण बघतो की बऱ्याचदा पालक वेगवेगळ्या प्रकारची मैद्याची बिस्किटं किंवा स्नॅक्स देत असतात. पण मैदा हा पचायला प्रचंड जड असतो. त्याच्यामुळे मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास हा उद्भवताना दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे मिल्क, दूध. मूल खातच नाहीये म्हणून सतत मुलाला दूध देणं, मूल खात नाही म्हणून दूध आवडतंय म्हणून मुलाला दूध देत राहणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. कारण दुधामध्ये फॅट्स असल्यामुळे ते पचायला जड जातं आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्याच्यामध्ये फायबर्स नसतात. म्हणून फायबरयुक्त अन्न मुलांना देणं खूप गरजेचं आहे. तिसरी आणि चौथी गोष्ट एकमेकांशी अगदी संलग्न आहे. एक तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल आणि चौथी गोष्ट म्हणजे मोबिलिटी. मोबाईल आणि मोबिलिटी. मुलांना सतत मोबाईल दिल्यामुळे मूल एकाच जागी स्टक होऊन राहतं आणि त्याची हालचाल काही होत नाही, मोबिलिटी काही होत नाही आणि त्याच्यामुळे व्यायामच शरीराला नाही झाला, तर मुलाच्या शरीरामध्ये जे अन्न गेलंय तर ते पचायलाही जड जातं. त्याच्यामुळे मुलांना शारीरिक हालचाली असणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे मुलांचं शरीर खूप हायड्रेटेड ठेवायला हवं. जर मुलांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, तर मुलांना पाणी भरपूर प्रमाणात देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम छान चांगल्या पद्धतीचं होतं, अन्न चांगल्या पद्धतीने पचायला मदत होते. त्यामुळे मुलांना पाणी भरपूर प्रमाणात द्या आणि अशाच छान-छान आणि हेल्दी टिप्ससाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक सो मच.